नमस्कार. मी बालाजी आळंदीकर TSPL आणि PPM न्यूजच्या माध्यमातून आज जो देवाभाऊ जॉब एक्सपो 2026 लातूर येथे JSPM कॉलेज कॅम्पसमध्ये ठेवला होता. त्या संदर्भात संस्थेचे उपाध्यक्ष माननीय श्री अजित भैया कवेकर आणि संस्थेचे प्राचार्य माननीय श्री गौड सर यांच्याकडून जाणून घेऊ की येणाऱ्या काळात असे जॉब एक्सपो ठेवणार आहेत का लातूरच्या बेरोजगार युवक युवतीसाठी? काय पुढचं नियोजन काय अजून? नाही, आता हे पहिलाच एवढ्या मोठ्या स्तरावरचा उपक्रम आहे आणि खूप चांगला प्रतिसाद आपल्याला ह्या जॉब एक्सपो मध्ये मिळालाय आणि भविष्यामध्ये आता वेगवेगळ्या सेक्टर्स आपण कसं कव्हर करू शकतो. आता ह्याच्यामध्ये IT, कम्प्युटर, हॉस्पिटॅलिटी किंवा कृषी क्षेत्र किंवा इतर काही असे स्ट्रीम्स आहेत ज्याच्यातलं या ठिकाणी आपण प्लेसमेंट नाही करू शकलो, तर त्या कंपनीज आपण ऑनबोर्ड कसं घेऊ शकू आणि एक व्हरायटी ऑफ चॉईस वेगवेगळ्या स्ट्रीम्समध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांना कसं देऊ शकू असा एक आपण प्रयत्न करणार आहोत. आणि मला विश्वास वाटतो की JSPMच्या माध्यमातून हा जो प्लॅटफॉर्म लातूरच्या तरुणांना मिळालेला आहे याला अजून व्यापक करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही चांगल्या पद्धतीचं पुढच्या वेळेस अजून नियोजन करू. भैया आज जो हा देवाभाऊ जॉब एक्सपो झाला आहे त्यामध्ये एकूण किती लोकांना रोजगार देण्यात आला आहे ऑफर लेटरच्या आता माध्यमातून? जवळपास 1000 मुलांना त्या ठिकाणी ऑफर लेटर्स वितरित झालेले आहेत. आणि म्हणून आम्हाला आनंद आहे की एवढ्या मोठ्या संख्येपर्यंत आपण ऑफर लेटर्स देऊ शकलेलो. आणि आता आम्हाला फक्त एवढंच हे करायचं की पुढच्या वेळेस जेव्हा आपण अजून एक अशा पद्धतीचा एक्सपो घेऊ त्याच्यामध्ये काही मुलांचं म्हणणं होतं की हॉस्पिटॅलिटीमध्ये पाहिजे, काही जणांचं IT कम्प्युटरमध्ये पाहिजे, तर त्याही क्षेत्रातल्या मुलांना आपण कसं व्यासपीठ देऊ शकू असा एक प्रयत्न आम्ही पुढच्या वेळेस करणार आहोत. भैया हा जो जॉब एक्सपो होता विविध कॉलेजचे विद्यार्थी आले होते. तर येणाऱ्या काळाचा जो जॉब एक्सपो असेल तर तो कॉलेज कॅम्पस हा सर्व सामान्य गोरगरिबाच्या मुलासाठी असेल का फक्त आपल्या JSPM साठीच असेल? आता यावेळेस जे आपण आव्हान केलं होतं आणि जी मुलं इथं आली होती, जी तीन एक हजार जी रजिस्ट्रेशन झाले होते ते फक्त कॉलेज पुरतं मर्यादित नव्हते, तर सर्वसामान्य त्या ठिकाणी विद्यार्थीच होते. आणि आपण असं कुठल्या कॉलेजला तुम्ही घेऊन या किंवा इतर कॉलेजने असं घेऊन यावं आणि त्याच्यावर जॉब एक्सपो झालाय असं नाही. तर सर्वसामान्य विद्यार्थ्यांनी आपण जी मार्केटिंग प्रमोशन केलं होतं त्याच्या माध्यमातून लिंक भरून रजिस्ट्रेशन केलं आणि ते इथपर्यंत आली आणि त्याच्यामधून जवळपास 1001 मुलांना त्या ठिकाणी ऑफर लेटर्स मिळालेत. म्हणून एक म्हणजे अक्रॉस सगळ्यांनाच इथं संधी त्या ठिकाणी आपण उपलब्ध करून दिलेली होती आणि त्याच्यातून एवढं चांगलं आउटपुट मिळाले याचा मनस्वी आनंद होतो. भैया आपण लातूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे, तर त्या माध्यमातून आणि संस्थेचे उपाध्यक्ष आहात. शिवाय तुमचं राजकीय वजन पण प्रचंड प्रमाणात लातूरमध्ये आहे. तर येणाऱ्या काळात सर्वसामान्य जनता, पूर्ण सर्व पक्षीय नेते यांना घेऊन असा कुठला नियोजन आहे का जॉब एक्सपोचं? नाही, नक्कीच मी जसं म्हणालो की संस्थेच्या माध्यमातून ह्या व्याप्तीचा जॉब जॉब एक्सपो आम्ही पहिल्यांदाच ठेवलेला आहे. पण पुढच्या वेळेस अजून वेगवेगळ्या क्षेत्रातील म्हणजे विद्यार्थ्यांना आपण कसं केटर करू शकू असा विचार घेऊन अजून एक मोठ्या व्याप्तीचा जॉब एक्सपो त्या ठिकाणी आम्ही घेणार आहोत. आणि प्रशासनाला सोबत घेऊन आपल्याला अजून अधिकचं काय करता येते तसाही आम्ही प्रयत्न पुढच्या जॉब एक्सपो मध्ये